चिकन फ्रायची एकदम जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा चिकन विंग्स आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. वरतून क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट असा हा चिकन फ्राय. तर चला बनवूया चिकन विंग्स फ्राय. तर इथे मी घेतलेले होते चिकन विंग्स हाफ केजी आणि याला मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे. तर चला आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया. तर इथे टाकूया 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये मीठ चवीनुसार आणि हाफ टीस्पून भरून टाकूया काळी मिरी पावडर. आता हे सर्व मसाले आपण चिकन मध्ये चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण हे जे मसाले आहे त्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून घेऊया. तर हे बघा मस्त असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता चिकनला आपण 20 मिनिटं मॅरिनेट करून घेऊया. तिथपर्यंत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया 2 टेबलस्पून मैदा आणि त्याबरोबर टाकूया 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. तर इथे मैदा आणि कॉर्नफ्लोअर मी इथे टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं मीठ सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. तर चला मीठ टाकून घेऊया चवीनुसार. 1/4 टीस्पून एवढंच टाकलेलं आहे. मीठ जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला. यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 20 मिनिटं इथे झालेली आहे चिकन मॅरिनेट होऊन. तर आता जो आपण इथे मैदा आणि जो कॉर्नफ्लोअर घेतलेला होता त्याला मिक्स करून घेतलेलं, त्याची कोटिंग जी आहे ना ती चिकनवरती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तर चला मस्त अशी कोटिंग आता चिकनवरती आपण इथे लावून घेऊया. हे बघा मस्त अशी कोटिंग जी आहे ती चिकन वरती आलेली आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सर्व चिकन जे आहे ना त्याला सुद्धा आपण अशाच प्रकारे कोटिंग जी आहे ती लावून घेऊया. तर ही सर्व कोटिंग लावून मी इथे घेतलेली आहे. आता तेल गरम करायला ठेवूया आणि तेलमध्ये मस्त असं आपण इथे फ्राय करून घेऊया. तेल चांगलं गरम केल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेम वरती इथे चिकनला मी फ्राय करणार आहे. तर जेव्हा एका साइड जो गोल्डन कलर आहे ना तो आपल्याला चिकन वरती घ्यायचा आहे. तर एका साइडने जेव्हा फ्राय होईल तेव्हा दुसऱ्या साइडने मस्त असं आपण इथे अलट पलट करून हे बघा सोनेरी रंग येईपर्यंत चिकनला फ्राय करून घेऊया आणि बाकीचे सर्व चिकन आपण अशाच प्रकारे इथे फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा सर्व चिकन इथे मी फ्राय करून घेतलेले आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता डबल फ्राय आपण इथे करणार आहोत. डबल फ्राय केल्याने मस्त असं चिकन जो आहे ना तो आतमधनं शिजेल सुद्धा आणि वरती जी कोटिंग आहे ना ती एकदम क्रिस्पी क्रिस्पी येईल. तर आपल्याला पूर्ण चिकन इथे मी टाकून घेते एकाच वेळी आणि हे मस्त असं आपण इथे फ्राय करून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला चिकनला इथे फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम क्रिस्पी असा जो आहे ना चिकन आपला फ्राय होईल. तर हे बघा मस्त असा गोल्डन जो आहे तो कलर आलेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये हे चिकन काढून घेऊया आणि याचा आता मसाला आपण तयार करणार आहोत. त्या मसाल्यामध्ये मी चिकनला कोट करून इथे घेणार आहे. तर सर्व चिकन बघा मी काढून घेतलेलं आहे. किती क्रिस्पी क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत हे बघा चिकन. तर आता आपण एक पॅन घेऊया आणि त्यामध्ये टाकूया 1 टीस्पून भरून तेल आणि त्या तेलामध्ये टाकूया 3 ते 4 लसूण पाकळी बारीक चिरलेली. थोडंसं सॉटे करून घेऊया हलकासा कलर डार्क होईपर्यंत. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून भरून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून भरून टोमॅटो सॉस, 1 टीस्पून ब्लॅक सोया सॉस, त्याबरोबर आपण यामध्ये 3/4 टीस्पून टाकलेला आहे व्हिनेगर. मिक्स करून घेऊया हे सर्व मसाले. आता गॅसची फ्लेम मी बिलकुल लो ठेवलेली आहे. मसाले लागायला नको खाली आणि जळायला नको. लो फ्लेम वरती मिक्स केल्यानंतर आता चिकन जे आपण फ्राय केलेले होते ते चिकन टाकणार आहे. त्या अगोदर थोडीशी साखर यामध्ये आपण टाकून घेऊया. साखर जी आहे ती ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल थोडासा टेस्ट तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. आता चिकन जे फ्राय केलेले होते ते चिकन टाकून मस्त असं जी कोटिंग आहे ना ती चिकन वरती आपण इथे करून घेऊया. म्हणजे जो आपण टाकलेला आहे रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर, ब्लॅक सोया सॉस त्याची मस्त अशी कोटिंग जी आहे ना ती चिकन वरती येईल आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी असे हे चिकन फ्राय जे आहे ना ते रेडी होतील. हे बघा मस्त अशी कोटिंग वरती आलेली आहे. तर इथे मी टाकत आहे सफेद तीळ यावरती. परत मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम बंद करून गरमागरम सर्व करून घेऊया. हे बघा किती मस्त असे कुरकुरीत आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी आणि त्याबरोबर एकदम आतमधनं सॉफ्ट असे हे चिकन फ्राय जे आहे ते झालेले आहे. तर वरतून परत मी इथे थोडासा हिरवा कांदा आणि त्याबरोबर थोडीशी तीळ टाकत आहे वरून. तर हा जबरदस्त असा चिकन फ्रायची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. सर्वांना आवडणारी क्रिस्पी क्रिस्पी चिकन फ्राय जर करायचं असेल तर नक्की एकदा अशा प्रकारे बनवा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल. गरमागरम सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर सर्व करा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल अशी ही चिकन फ्रायची रेसिपी.